ही कथा नाही, सत्य आहे. चारी बाजूनी खारट समुद्र, जिथे पिण्यासाठी पाण्याचे एक थेंबही मिळत नाही. आणि त्या समुद्राच्या अगदी मध्यभागी एका किल्ल्यात एक न उघडलेले गुपित. वेलकम टू समयू ट्रॅव्हल. हे काही जादू नाही, तर महाराष्ट्रातील जंजिरा किल्ला याचं अद्भुत रहस्य आहे, ज्याचं उत्तर आजतागायत शास्त्रांनाही पूर्णपणे सापडलेले नाही. याला भारताचं अजय दुर्ग असं म्हटलं जातं. जवळपास 350 वर्षात ना इंग्रज, ना पोर्चुगीज, ना इतर कुणीही हा किल्ला जिंकू शकले. जंजिरा या शब्दाचा अर्थच आहे समुद्राच्या मध्यभागी असलेलं बेट. 22 एकरामध्ये पसरलेला हा किल्ला 40 फूट उंच भिंतीने वेधलेला आहे. इतिहास साक्ष देतो की यावर 50 पेक्षा जास्त मोठे हल्ले झाले, पण किल्ल्याचा मुख्य द्वार कोणीही फोडू शकले नाही. तर मित्रांनो, आमचे गोल 2024 संपेपर्यंत 1 लाख सबस्क्रायबरचा आकडा गाठायचा आहे. तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी 13 वेळा प्रयत्न केले. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी तर समुद्राखाली बोगदा खोदून हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, तरीही हा किल्ला अजिंक्यच राहिला. पण सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे इथलं पाणी. हा किल्ला अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे. चारी बाजूनी खारं पाणी असताना नेमाने इथल्या बाजूलाही खारं असायला हवं. तरी सुद्धा किल्ल्याच्या आत 2 विहिरी आहेत, ज्यात वर्षभर थंड आणि गोड पाणी असतं. आधुनिक विज्ञान याला अक्विफर मानतं, पण समुद्राच्या मध्यभागी गोड पाण्याचा स्रोत असणं आजही अनुत्तरित कोड आहे. आपल्या पूर्वजांना जल व्यवस्थापन आणि जलशास्त्रांचं असं काही ज्ञान होतं का, जे आपण आज हरवून बसलो आहोत. जंजिरा किल्ला हा फक्त दगडांचा ढिगारा नाही, तो भारताचा वैभवशाली आणि अजिंक्य इतिहासाचा साक्षीदार आहे. कोणीही मानलं असो, पण आज तो आपल्या देशाचा अभिमान आहे. जर तुम्हालाही भारताच्या या रहस्यमय इतिहासाने थक्क केला असेल, तर हा व्हिडिओ शेअर करा, कमेंटमध्ये लिहा. जय हिंद. तसेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी समयू ट्रॅव्हलला सबस्क्राईब करा.